नमस्कार, मी प्रकाश पालवे, हॉटेल श्री सद्गुरू कृपा, नगर पाथर्डी रोड, मेखरी फाटा. तर सुरुवात करायची म्हणजे अशी आपली एक छोटीशी सुरुवातीला 10 बाय 10ची एक टपरी होती. सुरुवातीला काय फक्त भेळच होती आपल्याकडे, भेळ आणि चहा, बाकी फारसं काहीच नव्हतं. आणि कोल्ड्रिंक नंतर 1-2 वर्षानंतर चालू झालं. टेबल फक्त एकच टेबल होता, बाकी आपले बेंच होते, लाकडी बेंच होते. मग तिथून प्रवास चालू झाल्याच्या नंतर मग हळूहळू वाढत गेलं. 1-2-3 वर्षानंतर मग शेजारी गाळा होता, बांधकाम झालं आणि ती गाळा घेतला भाड्याने. घेतल्याच्या नंतर मग तिथं हॉटेल स्थायिक झालं. आमचं स्थायिक झाल्याच्या नंतर मग वाढवलं आम्ही. मग वडापाव, भजी असे आयटम वाढवले. प्रत्येक यशस्वी प्रवासाची सुरुवात एका छोट्याशा पावलाने होते. कधी कधी ती सुरुवात अगदी साधी आणि शांत असते, पण जिद्द आणि अथक मेहनत माणसाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते. ही आहे हॉटेल श्री सद्गुरू कृपाची एक प्रेरणादायी कहाणी. 1999 साल, अवघ्या 20व्या वर्षी प्रकाश पालवे यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर एक छोटंसं हॉटेल सुरू केलं. ना मोठं भांडवल, ना कुठलीच पार्श्वभूमी. होता तर फक्त मेहनतीवर असलेला विश्वास आणि स्वप्न जे डोळ्यात होतं. कधी वाटत होतं हे शक्य होईल का, कारण प्रत्येक दिवस नव्या संघर्षाची आठवण घेऊन यायचा. पण हार मानणं माहीत नव्हतं. एक छोट्याशा सुरुवातीने जे स्वप्न रंगवलं ते आज एक नाव झालं आहे, हॉटेल श्री सद्गुरू कृपा. हॉटेलचा टाकल्यापासून ओळख आहे. आमची डेअरी होती आणि शेजारी, तेव्हापासून आमचे संबंध पडले, जवळ संबंध आले त्यांचे आणि आमचे. संध्याकाळी सकाळी रोज असतो आम्ही इथं. जवळच्या आपल्या घरच्यावनी जाणं येणं येते. हॉटेल बी चांगले, पैसे असू नसू राहते, काही नाही, नंतर द्या म्हणते, काही अडचण नाही. आपण नसलो पोरांना लावलं तरी देतात ते, पैसे असू नसले तरी देतात पाठवून. स्वच्छता एकदम चांगली आहे, साफसफाईला कटाळा नाही करीत ते अजिबात. वागणूक एकदम चांगली आहे, अजिबात हे नाही. वागणूक मग हॉटेल चालतं, वागणुकीवरच चालतं ना, ठीक आहे नाही. पब्लिकला काही घेणं नाही, पैसे कुठं द्यायचे ना. खरंच इथली पदार्थाची टेस्ट आणि इतर ठिकाणी टेस्ट 100% बदल. पाहता आता इतके वर्ष झाले ना, आमचं जे घेण्याचं एक वळण पडलं, येण्या जाण्याचं या कायमचं एक आम्हाला एक त्या खाण्याच्या ज्या पदार्थांची आम्हाला एक चव लागली. आता जवळजवळ किती वर्ष झाले, त्याच्यानंतर पालवेंनी जागा घेतली स्वतः, आणि खऱ्याने एक गोष्टीला मानलं पाहिजे, अगदी कष्ट करून टपरीपासून गाळा भाड्याने घेऊन हॉटेल केलं, ते मजबूत हॉटेल ठेवलं. पूर्ण फॅमिली, आम्ही 3 जण भाऊ आहेत, आई वडील आहेत, मंडळी. मग आम्ही सर्व पाहायला लागलो. ते आज आता धंदे चांगल्यापैकी सेटल आहेत. आमच्याकडे आयटम भरपूर आहेत. आम्ही गिरायकांची सेवा पण चांगली करतो. सर्वात महत्वाची म्हणजे आम्ही एक चहा माहिती तर आम्ही एक चहा बनवून गिरायकाला जसं पाहिजे तसं देतो आम्ही. हॉटेल सद्गुरूची चव ही एकदम जिभेवर आली त्यांच्या. त्याच्यामुळं गिरायक नगरून जर आले तरी इथं थांबतात. खाली पाथर्डी, इकडे शेवगाव, बालम, टाकळी, आसन, इकडे शिरूर, कासार, बरेचसे आमचे कस्टमर आपले, पैठण. मग जाताना ब्रेक मारल्याशिवाय कुठं जातच नाही. नाश्ता पाणी करतात, एकदम समाधानकारक. कस्टमर खुश, आम्ही खुश. हे हॉटेल फक्त व्यवसायच नाही, तर एक भावना आहे. घरासारखी माया, आईसारखी चव आणि वडिलांसारखी शिस्त, ह्या सगळ्यांचा संगम म्हणजे हॉटेल श्री सद्गुरू कृपा. वेळ गेली, काळ बदलला, पण हॉटेलच्या भिंती आजही त्या मेहनतीची साक्ष देतात. प्रकाश पालवे यांचं स्वप्न आज अनेकांना प्रेरणा देतंय, कारण इथे जे काही घडलं
ते मनापासूनच घडलं. इथे प्रत्येक आलेला माणूस पाहुणा नाही, तर त्यांचा कुटुंबातील एक सदस्यच आहे. प्रत्येक ग्राहकाच्या चेहऱ्यावरील समाधान त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं यश आहे.